शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खबर आहे। आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, कटर आणि पॉवर टिलरवर सबसिडी मिळणार आहे। होय शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि शेती यंत्रसामग्रीचा समावेश आता इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे। चला तर जाणून घेऊया राज्य सरकारने काय निर्णय घेतला आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे। नमस्कार, मी योगेश आणि आपण पाहत आहात ट्रेंडी गप्पा। महाराष्ट्र सरकारने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात मोठा बदल करत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर यांचा आता अधिकृतपणे या धोरणात समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ घेता येणार असून शेती अधिक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक होईल। पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला असून या संबंधी शासनाने अधिकृत शुद्धीपत्रक म्हणजे GR जारी केला आहे। हा निर्णय म्हणजे शेती क्षेत्राला नवा चालना देणारा निर्णय मानला जातोय। पूर्वी जाहीर केलेला महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देणे आणि प्रदूषण कमी करणे हा होता। मात्र शेतीसाठी उपयुक्त असलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि शेती यंत्रसामग्रीचा यात समावेश नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत नव्हता। शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आणि त्यावर पुनर्विचार करून सरकारने हा मोठा बदल केला आहे। शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अनेक फायदे घेऊन येणार आहे। इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि शेती यंत्रसामग्रीमुळे डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल आणि इंधन खर्चात मोठी बचत होईल। पारंपरिक ट्रॅक्टर व शेती उपकरणांच्या तुलनेत हे अधिक किफायतशीर ठरेल। त्यामुळे उत्पादन खर्चात कपात होईल। तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याने वायू प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी होणार असून ग्रामीण भागातील पर्यावरणासाठी हा मोठा लाभदायक बदल ठरेल। याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांची देखभाल पारंपरिक डिझेल वाहनांपेक्षा सुलभ आणि कमी खर्चिक असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदाच होणार आहे। महाराष्ट्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी अनुदान मिळणार असल्याने ही वाहने अधिक परवडणारी ठरतील। इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इतर शेती उपकरणे अधिक टिकाऊ आणि दीर्घकालीन असतील। त्यामुळे त्यांची सेवा आणि वापर अधिक चांगल्या प्रकारे होईल। शिवाय आधुनिक आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार वाढल्याने ग्रामीण भागात नवे तंत्रज्ञान जलद गतीने स्वीकारले जाईल आणि शेतकरी आधुनिक साधन संपत्तीचा अधिक लाभ घेऊ शकतील। या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेती अधिक सुलभ, फायदेशीर आणि पर्यावरणपूरक होईल। याआधी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात आले होते, मात्र शेती क्षेत्रासाठी यासारख्या सुधारणा आवश्यक होत्या। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वाहनांचा स्वीकार करावा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे। या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षण, उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत या तिन्ही गोष्टी साध्य होतील। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अधिक स्वावलंबी आणि प्रगतशील शेती करू शकतील। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर किंवा शेती यंत्रसामग्री खरेदी करणार असाल तर सबसिडी घ्यायला विसरू नका। आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।